खरे बंडखोर कोण हे नाशिकमध्ये दिसलं। जळगावात शिवसेनेच्या माघार घेतल्यानंतर उमेदवार रेश्मा काळेंनी हे विधान केलंय। नरेंद्र दराडेंना न्याय मिळाला नाही असं रेश्मा काळे यांनी म्हटलेलं आहे। पक्षाचा आदेश पाळत गोकुळ गीतेंना पाठिंबा देऊन मी माघार घेतली। आपण बघतोय रेश्मा काळे यांच्याकडून खंत व्यक्त करण्यात आली आहे जळगावमध्ये। जळगावमध्ये बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांची माघार घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी नंदकिशोर महाजन यांना उमेदवारीचा पाठिंबा दिला होता। मात्र नाशिकची जी तिढा आहे, नाशिकमध्ये वेगळंच गणित ठरलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर जे नाशिकची तिढा होईल ते जळगावला होईल अशी भूमिका जे रेश्मा काळे यांनी केली होती। आता आपल्यासोबत रेश्मा काळे आहे। काय सांगणार, नाशिकची गणितं बदललेली आहे, आपण या ठिकाणी नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा दिला होता। नक्कीच आमचे मोठे ज्येष्ठ नेते आमचे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार पाठिंबा देण्यात आलं होतं आणि आम्ही नक्कीच त्यांचं आदेश मान्य करून गीते दादांना पाठिंबा दिला होता। आणि वारंवार आम्हाला बंडखोर म्हटलं जात होतं इथे, आणि खरं तर बंडखोर कोण आहेत हे आजच निकालामध्ये दिसायला भेटलं। बंडखोरी सुरुवाती त्यांना केली होती आणि शेवटपर्यंत बंडखोर तेच राहिले। एक मोठं खंत वाटतंय मला की तिथे दराडे दादांना न्याय भेटला नाही आणि बंडखोरी केली आहे त्यांच्यासमोर। नक्कीच इथे पण तसं झालं असतं, पण आम्ही आमच्या साहेबांचा आदेश मानला आणि आम्ही पक्षाशी निष्ठावंत राहिलो। पुढची भूमिका काय असणार आपल्या? पक्षाचा जे आदेश राहील तेच निश्चितच पक्षाचा जो आदेश राहील ती पुढची भूमिका अशी असणार आहे, असं वक्तव्य जे आहे रेश्मा काळे यांनी व्यक्त केलेलं आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।